मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, ठाव पुसिले पुढ पुसिले, ओस ओसले देह भाव, आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी, ठाव पुसिले पुढ पुसिले, ओस ओसले देह भाव, तुका म्हणे बुनादीचे, तुका म्हणे बुनादीचे, झाले साचे उजवणे, ठाव पुसिले बुड पुसिले, ओस ओसले देह भाव. प्रस्तुत कैलासवासी श्री भीमराव दामोदरजी सलगर यांच्या गंगापूजन नाम गोडजेवणाच्या निमित्ताने आयोजित केलेली आजची ही कीर्तन सेवा मौजे मलनाथपूर. कार्यक्रमाचं आयोजन करते त्यांचेच दोन्ही चिरंजीव अर्थात माधवराव आणि आदिनाथजी. वडिलाप्रती असलेली भावना श्रद्धा अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं समर्पित करावी याच एका पवित्र उद्देशाने कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन विठ्ठल परिसराचं, कुटुंबाचं, भजनी मंडळाचं प्रेम आणि म्हणून माझा शिवेचा योग. आज म्हणजे ऑफ सीझनचा फायदा आहे. काय कशाचा फायदा आहे? ऑफ सीझनचा फायदा आहे की आज पंढरपूरमध्ये असल्यासारखं सारे गुणीजनच गोळा झालीत महाराज, आहे का नाही? परिसरातली सर्व गुणीजन मंडळी आवर्जून वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमच्या नियोजनकर्त्या श्रीहरीजीला धन्यवाद आहे. स्वतः भजनातली दर्दी असल्यामुळं सर्व गुणीजन मंडळी गोळा करायचं काम केलंय. आज ज्याच्याकडं पाहिल त्याच्याकडं सारे स्वरेलन तयारच आहेत महाराज. वाजविणारे सुद्धा स्पेअरमध्ये आहेत. काय नाही ते एक एक ठिकाणी एक एक वाजविणारा लवकर मिळत नाही. पण आज गायक वादक सर्व तयारीची. त्यांनी पीटी मास्टर जुनं मुरलेलं लोणचं आहे. चिंतनात लाभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा अद्वैत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबाराय मृत्यू संबंधी झालेली वस्तुस्थितीची कथा प्रकट करतात. मृत्यू हा मारतो यात शंका नाही. त्याचा तो व्यवसाय, त्याचा धंदा आहे. मृत्यूचा खानदानी धंदा काय? मारणे. पण त्याचा एक गोंडच गुण आहे. कोणता? बिना प्रोसिजरचं काम करीत नाही. त्याचा घेण्यासारखा गुण कोणता आहे? बिना प्रोसिजरचं आक्रमण करत नाही. कोणाचा किती राग आला तरी एकदम आक्रमण करीत नाही. सूचना देणार, समज देणार, समजून सांगून जर ऐकाना गेला तर मग प्रोसिजर हाताशी घेणार आणि प्रोसिजर प्रमाणे मृत्यू मारतो. हा मृत्यूचा नियम आहे. आणि मुळात हा लोकच त्याच्या नावानं प्रसिद्ध आहे ना. हा मृत्यू लोकाची पाहे. हा लोकच मरका लोक. या लोकाचं उघड नाव काय? मृत्यू लोक. म्हणजे येथे नाही मुरू आले अवतार, इरते पामर जीव किती
अवतारिक पुरुषांना देखील इथं अस्तित्वान राहता येत नाही. कबीरदास महाराज सांगतात, 9 भी मर गई 10 भी मर गई सहस्रा 10 भी मर गए सहस्रा 9 भी मर गई 10 भी मर गई सहस्रा 10 भी मर गए सहस्रा 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांसी. 33 देवता मर गए पड़े काल की फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांसी. जमता अजब तड़ाका में क्या जाने लड़का में. जमता जब तड़ाका में तू क्या जाने. जमता जब तड़ाका में तू क्या जाने लड़का में. जमता जब तड़ाका में तू क्या जाने लड़का में. 9 भी मर गई 10 भी मर गई सहस्रा 88. 33 कोटि देवता मर गई पड़े काल की फांसी. चमका अजब तड़ाका बेन तू क्या जाने लड़का बे. याचा अर्थ मृत्यू मारतो याच्यात कसलीच शंका नाही, पण एकच बिना प्रोसिजरचं काम करीत नाही. मृत्यू मारतो हे जरी सत्य असलं तरी खंदानी शहाणी जाणकार हुशार बुद्धिमान ज्ञानी माणसं मरायच्या अगोदर लग्न करून मोकळ होतात. काय सर्जराव नीट ऐकायलात का? मरायच्या अगोदर दाटी मिठी करून काही बी करून काय झालं पाहिजे, हा लग्न झालं पाहिजे. विढाल काही गडबड करून जेवढं जमल तेवढं लवकर लग्न करून माणसानं मोकळं व्हावं. काय हा दुर्दैवानं जर नाही लग्न झालं तर दुर्दैवानं लग्न नाहीच झालं तर जीवनामध्ये पूर्णविराम नाही, प्रश्नचिन्ह येत असतंय. काय आद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, प्रश्नाष्टकातली भाषा आहे, शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम हरेरंद्रि पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. विढाला कसे एक तर शरीर मनासारखं मिळत नाही. बऱ्याच माणसाली जन्मजात किडके शरीर मिळाली. दष्टपुष्ट आरोग्यदायी बॉडी मिळणं, ज्याला आधुनिक शब्दात स्टील बॉडी म्हणतो आपण, सर्वाला मिळते का? मिळत नाही. आरोग्यदायी दष्टपुष्ट शरीर मिळालंय, कलर मधून गेलं तरी बी नाराजीचा सूर कायम राहतो. शरीर जितकं आरोग्यदायी दष्टपुष्ट असणं गरजेचं आहे तितकं सुंदर असणं देखील गरजेचं आहे. शरीर आरोग्यदायी आहे, दष्टपुष्ट आहे, सुंदर आहे, पण हुंड्याच्या आशेनं बसक्या नाकाची बायको करून आणली तरी बी जीवनभर वजन वापरता येत नाही. मधल्यामध्ये दुखणं कायम राहतं. काय पण शंकराचार्य म्हणतात, शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम. कलत्र नाम पत्नी, पत्नी देखील मनासारखी. शरीर चांगलं आहे, सुंदर आहे, पत्नी मनासारखी आहे, पण संतती व्हाय नाही. प्रश्न चिन्ह कायम आहे. संतती व्हायला लागली पण जगना गेली तरी बी प्रश्न चिन्ह कायम.
संतती व्हाया लागली जगायली पण पुली वजाव बारदाना आहे तरी बी प्रश्न चिन्ह कायम आहे. संतती दष्टपुष्टारोग्यदायी जन्माला आली पण किती संस्कार केले तरी संस्कारहीन राहिल्याशिवाय आहे नाही. म्हणजे प्रश्नचिन्ह. संतती चांगली पण परिस्थितीनं मार खाल्लाय तरी बी माणसाला काय व्हावं लागतंय. परिस्थिती नसल्यावर माणसाला मजबूर व्हावं लागतंय का नाही? व्हावं लागतंय. नीतीमध्ये विदुराचं नाव प्रसिद्ध आहे. कुणाची नीती? विदुर नीती. पण परिस्थिती गंभीर असल्यामुळं बोलणं खावं लागलं. विढाल सल्लागारामध्ये विदुरासारखा बिनचूक सल्लागार, नारदा इतका तोला मोलाचा सल्लागार म्हणजे विदुर. आणि सच्चाईचा सल्ला प्रत्येकाला बिनचूक सल्ला दिला. भीष्माला देखील बिनचूक सल्ला दिला. महाराज वाजवून सांगितलं होतं, पितामह वेळेच्या त्या पोराला येसन घाला, आवरा, तुमचं ऐकतोय तोपर्यंत. तुम्ही हस्तिनापूरचा मोह सोडा. म्हातारा एकच धरून बसलो होतं, मला कुणाहून घेणं देणं नाही, मी फक्त हस्तिनापूर सांभाळणार आहे आणि मला सर्व सारखे. विदुरानं सांगितलं वेळ आल्यावर बिनशर्त एका पक्षात असणार आहेत तुम्ही. पक्षपात झाल्यावर कुठल्या तरी पक्षातच राहावं लागतंय. काय मला सर्व सारखे ही चालत नाही. शेवटी भीष्माला पक्षपात करावा लागला का नाही लागला? चुपचाप कौरवाची साईड धरावं लागली. महाराज चुकीची आहे हे माहिती असताना चुपचाप साईड धरावं लागली. भले ती अन्नाचा परिणाम असेल परिस्थितीचा, पण साईड धरावी विदुरानं सांगितलं होतं. वेळ आल्यावर प्रत्येक जण साईड धरीत असतो. मला काय सर्व सारखे, टाइम आल्यावर कळल. विढाल मुद्दा एकच, नीतीचा भोगता विदुर, पण परिस्थिती नसल्यामुळं पावला पावलाला दुर्योधनानं त्याचा काय केला? अपमान केला. महाराज म्हणून शरीर चांगले सुंदर आहे, पत्नी चांगली, मुलं बाळ आहेत, पण परिस्थितीनं मार खाल्ल्यावर कसलेला बी काय व्हावं लागते? मजबूर व्हावं लागते परिस्थितीमुळं. पण शंकराचार्य म्हणतात धनम मेरू तुल्यम, मेरू पर्वताच्या तुडीचं धन आहे. काय कमी? हे सर्व जरी असलं, हरीच्या पायाचं मनाचं जर लग्न नाहीच लागलं, हरे हरे रंद्री पद्मे मनहा चेत न लग्नम, हरीच्या पायाचं मनाचं जर लग्न नाहीच लागलं तर प्रश्नचिन्ह कायम आहे. ततः किम, आता त्याच्या पुढे काय? ततः किम, त्याच्या पुढे काय? हे प्रश्नचिन्ह कायम राहणार. जीवनाला पूर्ण विराम मिळणार नाही. म्हणून शहाणी माणसं वेळेच्यात लग्न करून मोकळं होती. विढाला ज्ञानोबरायची तद्रुपतेसी सुलग्न लागो निठेरे अभिन्न, अभ्रलोपी गगन आहात जैसे, तद्रुपतेसी सुलग्न. त्या तत्वाशी समरस असल्याशिवाय मजा नाही. लग्न झालं पाहिजे हे कबूल आहे, पण कुणी दिली तर काय? अहो लग्न झालं पाहिजे कबूल आहे ना, पण कुणी दिली तर? हल्ली पोरांच्या बेजाऱ्या कोणत्या आहेत? लग्नाच्या कोणत्या बेजाऱ्या आहेत? बायका मिळणार म्हणा.
मिळाल्यात का? मिळाना गेल्या. मग दिल्याशिवाय लग्न करता येईल का? नाही. आणि द्यायला बी काय अडचण आहे. पण हे बघा, कोणता बी मुलीचा बाप गरीबातला गरीब जरी असला तरी दुसवाटा पसंत करीत नाही. विढाला दुसवाटा म्हणजे पहिलं झालंय आणि वरून तिथंच दुसरी द्यायची पसंत करतो का मुलीचा बाप? हा, रोजंदारी करणारला देईल पण दुसवाटा पसंत करीत नाही. महाराज देतो हा, पण पहिलीच जर 100% मिटला असलं तर देतो ना. मुलीचा बाप देतो, पण कधी देतो? कधी पहिलीचं मिटलं असलं तर. मग कुणी म्हणतील पहिलीचं म्हणजे हो पहिलं लग्न झालेलं नेमतेपणात होऊन गेलाय कुटाणा. कधी झाला हे कुटाणा? कधी नेमतेपणात कुटाणा होऊन गेलाय. पण पहिली जी मग पहिलीच का नांदवीत नाहीत? हा, पहिली कशी आहे? भांडकुदळ आहे महाराज. शब्दालाच भांडण आहे. काय समाधान नावाचं आठवच नाही. तू बरं सांग. कर कसे संगती दुःख उदंड भजिती, दुःख उदंड भजिती, दुःख उदंड भजिती. कर कसे कर्कशे संगती आणि दुःख उदंड फजिती. पहिली कसली आहे? भांडकुदळ आहे महाराज. शब्दालाच भांडण आहे आणि रोजच रोडवर भांडण आहे. घरात बी नाही. घरात असलो माणूस म्हणते मधल्या मध्ये काही का व्हायना, पण ही भांडण काय? ओपन भांडण आहे. हा, गावठी भाषेत म्हणजे इज्जतीचा कचरा केला ही ना. पुन्हा पहिली ना. हा, जोशी नावाच्या प्रकरणात तुकोबाराय सांगतात. वासनाबाई शेजारीन, वासनाबाई शेजारीन, वासनाबाई शेजारीन, वासनाबाई शेजारीन. झगडा करी अति दारुण, झगडा करी अति दारुण, झगडा करी अति दारुण, झगडा करी अति दारुण. तिचे पाये नागवन, तिचे पाये नागवन, तिचे पाये नागवन, तिचे पाये नागवन. घर बुडावीसी, घर बुडावीसी, घर बुडावीसी, घर बुडावीसी. मी आलो रायाचा दोषी, ऐका दादा, मी आलो रायाचा दोषी, ऐका दादा. मी आलो रायाचा दोषी, ऐका दादा. मी आलो रायाचा दोषी, ऐका दादा. जोशी नावाच्या प्रकरणातली तुकोबारायांची शब्द आहेत. वासना बायको शेजारीन, झगडा करी अति दारुण, तिचे पायी नागमन, घर बुडविशी. महिला हिला काय पर्याय महाराज? अहो, जी बाई नवऱ्याच्या घरी राहून नवऱ्याची गच्ची धरती, तिला कोर्ट काय करील? बोला, तुमचं कोर्ट काय करत? किती बी गोरा कलरचा वकील लावला तरी काय फायदा? काय वकील करतो? अहो, न्यायाधीश त्याच्या पुढे काय करतो? नवऱ्याच्या घरी राहते, नवऱ्याच्या गच्चीला धरून भांडती, तिला कोर्ट बिर्ट काही करीत नाही. नांदत नसल्यावर कोर्ट म्हणेन समन्स द्या, मोग द्या, फलाना करा. काय करता येणार आहे?
नवऱ्याच्या घरी राहते आणि नवऱ्याच्या गच्चीला धरून भांडते. तिला कोर्ट बिर्ट काही करीत ना कोर्ट बिर्ट. हा आणि हिनं महाराज चांगल्या चांगल्या हायटेड माणसाच्या जिंदग्या भुईसपाट केल्या. केली तळपटे बहुतांची. तुका म्हणे देवा वासनेच्या तुका म्हणे देवा वासनेच्या आटे आणि केली तळपटे बहुतांची. चांगल्या चांगल्याच्या जिंदग्या माती मोल केल्या महाराज. थोडा थोडाची ऐशा झाल्या गती. तुका म्हणे तुम्हा सांगू किती. हरी तुका म्हणे तुम्हा सांगू किती. थोडा थोडाची आयशा झाल्या गती. थोरा थोराची आयशी गती. तुका म्हणे सांगू तुका म्हणे सांगू किती. चांगल्या चांगल्याच्या जिंदग्या भुईसपाट केल्या त्या वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा. कसं आहे आणि एक आहे महाराज हिचा संबंध असेपर्यंत जन्म मरणासारखी परंपरा नष्ट करता येत नाही. वासनेचे मूळ छेदिल्या वाचून. वासनेचे मूळ छेदिल्या खंडन गर्भवासा. नव्हे खंडन गर्भवासा. वासनेचे मूळ छेदिल्या वाचून. नव्हेची खंडन गर्भवासा. किंवा वासनेचे मूळ छेदिल्या वाचून तरलोसे कोणी न म्हणावे विढाला. हिला संपविल्याशिवाय पर्याय नाही. कसं आहे वासना म्हणजे कुंद्याचं हराळीचं बादाड आहे. आता इथं जवळजवळ शेतकरी वर्ग आहे. हां मोतीराम नाना असलं म्हणजे काय झालं. हां शेती माहीत नाही का. हां शेती माहीत नाही का. हां हरळ कळत नाही का. हरळ कुंदा. मग सर्व शेतकऱ्याला हराळीचा आणि कुंद्याचा परिचय आहे का नाही. आहे का नाही. आहे. महाराज किती बी बारकाईनं नांगरू द्या, किती बी मोगडा पाळीन, कसली बी वेचणी फुकणी करू द्या, एवढा एवढा तुकडा जरी राहिला, सुखदेव एवढा तुकडा, एवढा एवढा तुकडा, त्याला काय म्हणतात. आकाशी म्हणा. आणि ती शेतकऱ्याची काय करती. काशीच करती, सोडती का तेवढा तुकडा. तरी तपोबळी जन्मधरी, संग होयांत काळी, वासनेचा संग
बलवंत काळी, केवढाही बलवंत तपस्वी असू द्या तरी तपोबळी जन्मधरी. त्याच्यामुळं हिला मुळात सगळं नष्ट करावं लागतं महाराज. कसं आहे? आणि हिला समाप्त केलं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. त्याच्यामुळं हिला संपविल्याशिवाय पर्याय आणि हिला संपविल्याशिवाय दुसरी कोण देईल? बर हिला संपवायचं म्हणल्यावर महाराज खून खटल्याचा विषय आला. चौकशी आयोग आहे, चौकशी करणार. खुन खटली करणं काय सोपी गोष्ट आहे का? पुन्हा वकील दात खाऊनच कोट घालूनच येणार. पुन्हा कच काम काय? चौकशीच होणार त्याची. मग आता खुन करायची, हिला कायमचं संपवायचंय, मग कोर्टाचा सामना करावा लागेल. आणि कोर्ट काय? कोर्ट जॅकेटन कोर्ट काम करतील का कोर्टात? कोर्टात दोनच गोष्टी ध्यानात ठेवायच्या. एकाचं नाव आहे साक्षीदार आणि दुसऱ्याचं नाव आहे पुरावा. बाकी काही नाही कोर्टा भेटतात. का कोर्टामध्ये? कोर्टात दोनच गोष्टी सांभाळायच्या. कोणत्या? कोणत्या? साक्षी आणि एकाचं नाव आहे पुरावा आणि दुसऱ्याचं नाव आहे साक्षीदार. एवढं सांभाळल्यावर काय बिचारा काम करतील? काय काम करीत नाही कोणी. तुकोबारा म्हणले आम्ही हिला संपविलं, खतमच केलं महाराज. मुळात सगळं नष्ट केलं. पण काय? थांब पुसिले मुड पुसिले, थांब पुसिले मुड पुसिले, नष्ट केला. अति महत्वाची गोष्ट आम्ही पहिली गोष्ट पुरावा नष्ट केला. मुळात सगळं ठिकाणात पुसून टाकलं. वासनानी माली समोर जाची, वासनानी माली समोर जाची, वासनानी माली समोर जाची, वासनानी माली समोर जाची, समोर सगोडी तयाची पावली, वासनानी माली समोर जाची, वासनानी माली समोर जाची, वासनानी माली समोर जाची, वासनानी माली ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ ज्याची.
मुळा सगळं नष्ट व्हावं लागतं. तुकोबऱ्या म्हणणे आम्ही हिला खतम केलं. मग खतम केल्यावर जिथं ही वासना राहत होती आणि जिथं ही असती कायम ते ठिकाणात पुसून टाकलं. ठाव पुशिले बूड पुशिले त्याचा परिणाम ओस ओसले देह भाव. आम्ही ठिकाणा पुसून टाकला महाराज. कसं असतंय अति महत्वाचं चौकशी आयोग म्हणजे फुकट पगार खाणारे एक माणसं नाहीत. माइंडेड लोक आहेत, बुद्धिमान आहेत. त्यांना थोडा बी सुगाव लागला बारक्या धाग्यापासून एका डिबरीहून कुणाच्या चपलावून काढतीत. चप्पल एकच इथं बाकीचं कुठे रे मग काढतीत ती बरोबर कसं काढायचे. एका डिबरीहून काढलं महाराज. एक डिबरी बारकी डिबरी सापडल्याबरोबर त्यांनी हार्डवर्करच्या दुकानात गेले. म्हणजे ही डिबरी म्हणजे आपल्या दुकानातली. हे कोणाकडे म्हणले अमुका मुकाकडे विढाला काही नाही. त्याला बारका बी सुगावा मिळाला तरी ते गप राहत नाहीत महाराज. चौकशी आयोग आहे तो. बुद्धिमान लोक आहेत सारी. मग तुकोबारा म्हणले किती बी बुद्धिमान असली आणि कसली बी असली तर ह्याला अति महत्वाची गोष्ट आहे. आम्ही हिचा पत्ता 100% कट केला. आणि कसं असतंय खून खटल्यामध्ये बी टेक्निक आहे. खून खटल्यात बी पुण्यामध्ये एक बँक लुटली होती नाना पेठेत. आम्ही नवीन आळंदीला गेलो तो शिकायला. त्याला जवळजवळ आता 40-42 मला 44 झालं आळंदीला जाऊन. तर त्यातले 42 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला किंवा 40. पुण्यामध्ये एक घड्याळ होतं नाना पेठेत उंच भितडावर लावलेलं. त्याला ऑटो सिस्टम त्या काळात शेल टाकून बसवलेलं. ती मनानंच समजा 12 वाजले टंग 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 वाजणार. लोक म्हणणार थांबा 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 किती वाजले ती कळत. मग ती टंग टंग वाजून घंटी वाजणं झाली थोडं थांबणार आणि पुन्हा मग जितके वाजले तितके टोल टाकणार. ही ॲटो सिस्टम. टंग 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 वाजायल्याबरोबरच चोराने अगोदर तयारीत होते महाराज. टंग टंग वाजायचं चालू झालं की तिकडं कोलपावर टोले टाकायचे. 12 टोल्यात अगोदर घंटा वाजते त्याच्यात काही टोले टाकले आणि घंटा बंद झाली. 12 टोल्यात 3 कुलप तोडून बँक लुटून चोर घेऊन गेले. शेजारच्याला माहित नाही. मग हिकडल्या टोल्यात इकडला टोला असल्यावर काय कळत. टेक्निक लढवावं लागतंय. आणि ही खून खटला केल्याला तुकोबाऱ्यांना हे ओपन झाले. पण आणि एकदा केस खारिज झाल्यावर तुमच्याकडे परत उद्भवतंय का? खारिज झालेल्या केसेला पुन्हा काही अपील? मग महाराज जी केस 100% आता त्याचं कुणी वालीच राहिलं नाही, अपील करायलाच कुणी त्याच्यातला माणूस राहिला नसेल तर आता सांगायला काय हरकत आहे कसा कसा खून केला. ती कसा कसा खून केला तुकोबाऱ्यांनी सांगितलं नाही. हार काळ लुटून गेल्यावर हे जिकडे तिकडे झाल्यावर तुकोबाराचे धाकटे बंधू कान्होबा महाराज त्यांनी सांगितलं आम्ही कसा कसा कुटाणा केलाय. कसा कुटाणा केलाय तुम्हाला माहिती का? अन्नाला माहिती असेल ना? नाही माहिती. आता काय कमाल झाली. रामकृष्ण गीती गात रामकृष्ण गीती
साधू सावा जगोराजे वासुदेव ऐसा मणी वसुदेवा धावका. अक्कानुबा महाराजांनी ही गोष्ट कालांतराने सांगून टाकली. काय ते केसेस काही राहिलं नाही काही. मग सांगितलं जिकडे तिकडे मावळून गेले हो. काय कसा कसा खून केला, कुठला हत्यार वापरेला सुखदेव? अरे हत्यार कुठलं बाबा? रामकृष्ण म्हणा. हत्याराचं नाव काय? रामकृष्ण गीतिगाथ. रामकृष्ण नावाचं हत्यार वापरलं. आणि कुटाणा करताना आम्ही टाळाच्या चिपळीच्या नादात कुटाणा केलाय. हा, इकडल्या नादात इकडला नाद करून मोकळं झालो. हा, महाराज म्हणतात टाळ चिपळ्या वाजवीत. आणि चौकशी आयोग जी आलता, चौकशी आयोग आला. चौकशी करीत असताना त्यांची एक थेरी पद्धत आहे. काय? ते उगं दुसरीकडे चापल्यासारखं करणार आणि ज्याच्याबद्दल त्यांना डाऊट आहे, शंका आहे, त्याच्याकडं तिरकस नजरेनं बघणार, नजरेनं नजर मिळवून. आणि मधल्या कुटाण्याचा टोटल पडदा म्हणजे चेहरा आहे. आता होते तैसे उमटले वरी आणि बाह्य संपादनी अंतरीची चोरी. आज जे बी घडलंय जे बी घडतंय त्याचा ओपन पडदा म्हणजे चेहरा. चेहऱ्यावर केलेल्या कुटाण्याच्या पावत्या बारीक कळीसारख्या उमटत असतात. धरिताही पर्यावरे ना, धरिताही पर्यावरे ना, धरिताही पर्यावरे ना, धरिताही पर्यावरे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. धरिताही पर्यावरे ना, धरिताही पर्यावरे ना, धरिताही पर्यावरे ना. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आतल्या कुटाण्याचा पडदा ओपन म्हणजे चेहरा आहे. हा, काही बी कुटाणे केले असले तर चेहऱ्यावर हलकीशी घबराट उमटत असते चेहऱ्यावर. पण तुकोबराय म्हणले आम्ही काय केलं, आम्हाला या विषयाचं घेणं देणंच नाही. आम्ही आमच्या छंदात राहिलो. निज गेहोनी फिरत छंदे आपुल्या नाचत आणि निज आपल्या मूळ स्वरूपाकडे लक्ष टाकून कुणाकडेच आम्ही बघितलं नाही. हा, त्याच्यामुळं चौकशी आयोग आला. चौकशी साधी केली नाही त्यांनी, कसून चौकशी केली. हा, चौकशी केली नाही का? केली. पण करतीत का? आणि कमी आली होय चौकशीला. होय अण्णा? आला होता गेला पूर, 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 आला होता गेला पूर. दरिला धीर जीवने, दरिला धीर जीवने, नाव पुसले बुड पुसले, नाव पुसले बुड पुसले. दरिला धीर जीवने, दरिला धीर जीवने, दरिला धीर जीवने. महाराज म्हणतात आम्ही चौकशी आयोग आला. आणि चौकशी आयोग जो असतो ते 4 आणि 2 माणसं नसते. परीक्षा सेंटरवर स्क्वॉड येतो. एक आणि दोघं येतात का? अहो 2 आणि 3 आणि 4 बी असले तरी काय 4 करतील? काय ताकद आहे? विद्यार्थी त्यांच्यापेक्षा दणकट असते. काशीचं उदाहरण आहे आमच्याकडे.
आमच्याकडं 15-16-20 माणसाचा ग्रुप यायचा, कारण आमच्यासारखीच सारे विद्यार्थी म्हणल्यावर कसं वाटतं आमच्यासारखी म्हणजे या वयाची पोरं सारी आचार्य शास्त्रीला. मग आता एवढी दणकट पोरं म्हणल्यावर 2 आणि 4ला इकडं कॉपीन इकडं चहा, इकडं कॉपीन इकडं चहा. त्या शाळेत होतं बघा, तिकडं बघा आणि इकडं घ्या, तिकडं तसं 2 आणि 4ला तर इकडं चहा आणि इकडं कॉफी. काय करते ते 2 आणि 4? इथं 2 आणि 4 नाही महाराज. तुकोबाराय म्हणतात लोंडाच्या लोंडा चौकशीला एकन दोघं नाही, लोंडाच्या लोंडा चौकशीला आला. त्यांनी कसून चौकशी केली, या शरीरात वासना आहे किंवा नाही. चौकशी केल्यावर या शरीरात तुकोबाराय म्हणले बघा ह्या बघा, एक वेळ गेले रीते कलेवारा बोला, एक वेळ गेले रीते कलेवारा, एक वेळ गेले रीते कलेवारा, एक वेळ गेले रीते कलेवारा. आता दिली थारा पांडुरंगा, आता दिली थार पांडुरंगा. तुकोबाराय म्हणले करा चौकशी, हवा करू वर हात करू. एक वेळ केले रीते कलेवर, कलेवर म्हणजे शरीर, रीते म्हणजे रिकाम. बघा तुम्ही चौकशी करून, या शरीरात तुम्हाला वासना जर दिसली, पुसट बी जर पुरावा मिळाला, काय मग कसं असते, वासना नाही असं शरीर कोणतं आहे? शेवटी बघा, बाकी कसला बी पत्ता कट केला, देहाचे भाव ज्याला देहाचे धर्म म्हणतात, क्षुधा, तृषा, पिपासा, तहान, भूक, झोप, ह्या गोष्टी कशा आहेत? अनिवार्य बाब आहे ना. भूक लागल्यावर अन्न खायची, काय होणार? वासना. तहान लागल्यावर पाणी प्यायची, वासना. शरीर थकल्यावर झोप घ्यायची. एवढी बी वासना पुरावा मिळाली तर इथं वासना होती आणि नष्ट केली. एवढा बी पुरावा मिळाला तरी समजायचं टोटल धागा दोरा लागला, काय सिद्ध झालं यांच्या शरीरात वासना होती. तुकोबाराय म्हणले बघा चौकशी करून, एक वेळ केले रीते कलेवर, आता दिली थार पांडुरंगा. या शरीरात दुसरं कुणाला बी जर थोडा पुरावा मिळाला तर बघा, म्हणून ओसले देहभाव. देहभाव नाम देह धर्म. देहाचे जे धर्म आहेत, भूक, तहान, झोप, ओसाड आहेत बघा, ओसले. आणि कसे, एकदा परमार्थामध्ये माणूस रंगला ना, त्याला भूक, तहान, झोप ह्या गोष्टी शरीरामध्ये राहत. नाठवे भूक तहान काय, नाठवे भूक तहान काय, नाठवे भूक तहान काय. जीवा थोर झाले, जीवा थोर झाले सुख, थोर झाले सुख, जीवा थोर झाले सुख. नाठवे भूक तहान काही, नाठवे भूक तहान काही, नाठवे भूक तहान काही. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाठवे भूक तहान. कृष्णाची असुखे भूक नाही तहान, सदा समाधान चित्ताचे ते सदा समाधान. चित्ताचे
पेढीतली तुकोबरांची भाषा आहे. कृष्णाची या सुखी भूक नाही तहान आणि सदा समाधान चित्ताची. महाराज भूकन तहान हा विशेष शरीरात राहत नाही काय. त्यामुळं वासनेला पुरावा म्हणजे भूक आहे, तहान आहे, झोप आहे, हे देहाचे धर्म आहे, देहाचे भाव आहेत. पण तुकोबर आहे म्हणले ओस ओसले देह भाव. करा चौकशी. शरीरात कशीच वासना नाही, भुके बदल नाही, तहाने बदल नाही, झोपे बदल नाही. शरीरामध्ये हा प्रकारच नाही. वासना नव्हतीच हे सिद्ध केलंय. थाव पुशिले गुड पुशिले ओस ओसले देह भाव. आणि चौकशी आयोग कसा आहे, कसून असते काम. हा त्यांनी कसून चौकशी केली. पण चौकशी करत असताना अति महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची. परमार्थ कुणाचा? परमार्थ हा धैर्यवानाचा आहे. काही बी बातम्या येतात, काही बी हवा सुटतात, कुठल्या बी वाटोळी येतात, वादळ सुट्टीत. वाटोळी वादळ ही काय कुणी नैसर्गिक बाब आहे काय? निसर्ग तयार करतो. वाटोळी कोण तयार करायला लागले? वादळ जी येते ती कशाची येते? निसर्ग तयार करतो. 100 वर्षापूर्वी एक वाटोळ आलती महानुभव नावाची. जोग महाराजांनी तटीला पाय दिले आणि जाहीर सांगितलं आमच्यासाठी झेलचे दरवाजे उघडे आहेत. वाटोळ नाही थांबली तर झेल भोगो, पण वाटोळ थांबविणार. थांबली वाटोळ. जोग महाराजांनी 100 वर्षापूर्वी महानुभव नावाची वाटोळ जागेवर थांबविली. मध्ये मध्ये एक स्वाध्याय नावाची वाटोळ आलती. आलती का नव्हती? 25-30 वर्ष झाले ह्या गोष्टी. दांडकी वाटोळ आलती. कृती भक्ती रामदास आठवले. हा मग ही वाटोळी येणारच. आता निरंकारी बैठक हे काय आहे? त्या वाटोळी त्या अशा अनेक वाटोळी येत राहणार. आणि एक वाक्य पाठ करा. वाहटोळीमध्ये सर्जराव वाहटोळीत मला पक्क माहिती वजनदार उडत नाही, जन्मजात हलकं ती उडतंय. लक्षात बसायलंय का? या महाराष्ट्राच्या वाट्याला वारकरी संप्रदाय म्हणजे एक पोलादी अंगाची साधन आहे महाराज. कसल्या अंगाची? पोलादी अंग आहे. पोलाद इतकं मजबूत आहे. ही शिस आहे. हा याच्यात खेळा बसत नाही. इतकी फिटिंग आहे संप्रदायाच्या विचाराची. तरी बी असल्या वाटोळी कुणाचा पालान पाचुळान काटाड्यान कोपाट्यान आमच्या रस्त्यावर हे हलकं उडणार. वजनदार जन्मजात वजनदार उडत नाही महाराज. हा म्हणून अशा वाटोळी येत राहणार, वादळ सुटणार, पण एकच धैर्य सोडायचं नाही. येथे कवर्म पाहिजे धीर, परी म्याले खेले आसार, देह हा नाशिवंत जाणार, धरिले सार नाम तुझे. देह नाशिवंत जाणार, धरिले सार नाम नाटातली तुकोबारांची भाषा आहे. येथे एक वर्म पाहिजे धीर. परमार्थ कुणाचा आहे? धैर्यवानाचा परमार्थ आहे. कसल्या बी वाटोळी सुटू द्या, कसली बी वादळ सुटू द्या, धैर्यवान आहे महाराज. म्हणून येथे एक वर्म पाहिजे धीर, परिम्या लेखिले आसार, देह हा नाशिवंत जाणार, म्हणून धरिले सार नाम तुझे. म्हणून भ्यायचं नाही महाराज. धैर्यवान आवतो कोबराय म्हणतात ना, पळाले ते बिहाड त्यासी येथे झाला नाड.
पण धीट घेती धनीवरी आणि शिंके उतरी तो हरी विढाला. परमार्थ कुणाचा आहे? धीर तो कारण साह्य होतो नारायण, साह्य होतो नारायण, साह्य होतो नारायण. आज राजभाऊ कुणाचं तोंड बघून आलाय? योग बी प्रमाण नाही तर प्रमाणाची रेलचल करीत असते. चडीवर आल्यामुळे तर झालाय. पहिल्यापासून मी चडीच घालते, धोत्रावर नाहीच केलो. घालणारे धोतर घालणारे त्यांनी ठरलंय होय. नाही घरी तर कट झाले आज. काय ही एक पलटणच तयार झाली इकडं. कसली? चडीवाली. इकडं चडी, इकडं चडी, इकडं चडी. ती आमचा मधुकरराव चडी त्या बघ. आता ह्यांना आजोबा म्हणायला लागलेत लोक. ना तोंड आल्यावर तरी धोतर घालावात का नाही? धोतर ही पोक्तपणाचं लेण आहे आणि भोळीवेचे लेणे विष्णुदासा साजे. धोतर घातलेला माणूस कसा पोक्त माणूस वाटतो. आता तुम्ही वयानं पोक्त झालात पण ते चडीमुळं मोसमदरी नाही. पोक्तपणा मोसम धरायलाय का बोला? खरंय का होय अण्णा? खरंय खरंय खरंय. हा मग विढाला राजाभाऊ समर्पक प्रमाण देते महाराज. पण आज कुणाचं तोंड बघितलं तर कट झाल्यात घरी. धीर तो कारण साह्य होतो नारायण. देह जावो जावो याची घडी, पाय हरीचे न सोडी, हरी पाय हरीचे न सोडी. देह जावो जावो याची घडी, पाय हरीचे न सोडी, सोडी. देह जाऊ याची घडी, परी पाय हातीचे न सोडी. जरी हे आकाशवर पडो पाहे ब्रह्ममूळ भंगाचा आहे. वडवान त्रिभुवन काय परी तुझीच वास पाहे गा विठोबा, वास पाहे गा विठोबा. न करी अनेकाचा. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. देह जाऊ अथवा राहू. कसं आहे बघा, परमार्थामध्ये धैर्याचे. हा मुख्य काय? धैर्य. लेच्या पेच्या माणसाचा परमार्थ आहे का? अर्ध्या गाबुळ्याचा परमार्थ नाही महाराज. गाबुळी माणसं परमार्थात टिकतच नाही. हा परमार्थ धैर्यवानाचा आहे. असो द्यावा धीर सदा समाधान, असो द्यावा धीर सदा समाधान, असो द्यावा धीर सदा समाधान, असो द्यावा धीर सदा समाधान. आहे नारायण जवळीच, आहे नारायण
सदा समाधान. महाराज आहे नारायण जवळीच. धैर्य सोडायचं नाही. एकच श्लोक सांगतो. सुभाषितकारांनी फार सुंदर चिंतन केलं. निंदन्ति नितिनि पुनाय दिवास्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु वा गच्छतु वा मरणे युगान्तरे वा अद्य वा किन्तु न्यायात् प्रविचलन्ति पदं न धीरः. विठाला कसं आहे, कुणी निंदा करण्यात पटायत हो की कुणी स्तुती. लक्ष्मी येईल अथवा जाईल. मरण कालांतराने येईल, नाही तर आता येईल. पण न्यायी मार्गानं टाकलेला पाऊल धैर्यवान पुरुष विचलित होत नाही महाराज. न प्रविचलन. हा म्हणून परमार्थात गरज कुणाची? मग धैर्याची गरज आहे. अति महत्वाचं. गीतेत भगवान बोलून गेले, देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर किंतु धीरस्तत्र न मुह्यति. देहिनोस्मिन् यथा देहे. यथा देहे देहिनो अस्मिन् देहे. या देहामध्ये कसं आहे, संसाराचा स्थायी भावही बदल. कौमारम यौवनम जरा. कुमारी अवस्था आहे, जवानावस्था आहे, म्हातारपण. जरा म्हणजे म्हातारपण. हा बदल शरीरात होतो का? होत नाही. होतो, स्वाभाविक आहे. कौमारम यौवनम जरा किंतु तथा देहांतर प्राप्तीर. असा जरी देहात अंतर पडत गेला, बदल होत गेला, तरी धीरस तत्र तस्मिन विशेषु न मुह्यति. मोहित होत नाहीत. म्हणून परमार्थात किंमत कशाला आहे? आणि तुकोबराय म्हणतात, धरीला धीर जीव, धरीला धीर लोंडाची लोंडा आला होता गेला पूर. आला चौकशी केली पण चुपचाप वापस गेला. का? आम्ही धैर्य सोडलं नाही. चेहऱ्याकडे किती बी नजरेला नजर मिळवून बघू द्या, आपलं धैर्य नाही सुटल्यावर पुढच्याला गुंजाईश नाही महाराज. चेहऱ्यावर भावच दुसरे उमटू दिले नाही. हा, धैर्य सोडलं नाही. आणि परमार्थ धैर्यवान म्हणून धरीला धीर जीवनी. ही जशी आलती तशी गेली. काय? जशी आलती तशी गेली महाराज. काय करते? आला होता गेला. लोंडाची लोंडा वापस गेला. चौकशी करून गेला आणि ही झाला पुरावा नष्ट झाला. पण काय, साक्षीदार बी फोडला महाराज. आणि याला कसं असतंय, साक्षीदार बी महत्वाचा आहे ना. साक्षीदारावरून पुन्हा केस फिरती. बरं, साक्षीदारावरून केस फिरती का नाही फिरत? साक्षीदार जर ठाम असला, माझ्या समोर आणि ह्यानाच हा काय नाही म्हणतोय,
इतका ठाम सांगणारा साक्षीदार मिळाल्यावर मग बेलनं लाटी तिथनं आणि चांगलं लाटून चपाती करून म्हणतात कसं आहे मग नसली बी इच्छा तरी माणूस काय करते हो म्हणते केलं म्हणते का नाही केलं म्हणते चुपचाप. मग त्याच्यासाठी साक्षीदार बी अति महत्वाचा. जितका पुरावा नष्ट केलाय पण नुसत्या पुराव्यावर धैर्य धरून चालत नाही. इकडं साक्षीदार बी तितक्याच ताकदीनं फोडावा लागतोय. आणि साक्षीदार ऐका साक्षीदार जगाच्या मालकानं असा साक्षीदार नियुक्त केलाय तो चेहरे पाहून साक्ष देत नाही. त्याला फुलातर्टी दिली साक्षीदाराला. आणि किती बी चांगला माणूस असला किती बी सज्जन माणूस असला काही कमी जास्त झाल्यावर छटाक अर्धा छटाक का व्हायना खोटं बोलतो का बोलत नाही. अहो समजा आपल्यातला एखादा सभ्य माणूस आहे. कसला माणूस आहे सभ्य आपल्यातला एखादा सभ्य माणूस आहे जो कुणाच्या ध्यानी मनी नाही गाईच्या मुखवट्याचा माणूस आहे. समजा काय गरीब वानवळ्याचा माणूस आहे. रस्त्याने चालता चालता आंब्याचं झाड दिसलं मागं बी 4-5 किलोमीटर आणि पुढं बी 4-5 किलोमीटर गाव नाही. रोडला कुठली वस्ती नाही. दिवसा उन्हाळ्याची आणि पहाड येणारा जाणारा डोळे वटारून बघायले. मग शहाणा जरी असला तरी गप जातो का नाही जात. शहाणा गप जातो काय जात नाही. तसला पिकलेला आंबा बघितल्यावर कसला बी गाय तोंड असलं तरी मोसम धरतय का धरीत नाही. दगड हाणणार आणि त्यानं दगड हाणला आणि पाड खाली पाडला. लपून बसलेला राखणदार मग काय करतो हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. पुन्हा त्याला जेवढ्या शेलक्या पाट आहेत तेवढ्या देतय ती. आणि ती तेवढ्यावर थांबत नाही. गावात येऊन हरासमेंट करत ही गावचा शहाणा. हा हा माणसात पान उतारा करत. आणि मग शहाणी माणसं म्हणते काय का म्हणलं हे डोक्यावर परिणाम झाला याचा. येडे की खाली पडलेला आंबा घ्यायला नाही म्हणतं वार पाडला. हा खोटं बोलायलंय का खरं बोलायलंय कसं बोलायलंय खोटं बोलायला. दगड हाणलाय का नाही हाणला पण माणूस थोडं कतरस का व्हायना काय करतंय असं खोटं बोलतंय टाइम आल्यावर. आणि मग अशा टायमाला माणूस चांगला सुद्धा खोटं बोलतोय. म्हणून जगाच्या मालकानं असा साक्षीदार नियुक्त केलाय की त्याला लपून कोणत्याच क्रिया करता येत. त्याचं नाव आहे काळ. त्याचं नाव का काळ. आता मला सांगा जेवढ्या बी घटना जेवढ्या बी गोष्टी आहेत काळबाह्य आहेत का काळातल्या आहेत. काही भूतातल्या काही वर्तमानातल्या आणि काही भविष्यातल्या. शेवटी कशातल्या आहेत खिशातल्या आहेत का काळातल्या आहेत. म्हणजे काळ त्याचा प्रत्यक्ष कोण आहे साक्षीदार आहे. किती वाजून किती मिनिटांनी किती सेकंदांनी काय काय केलंय याचा टोटल डाटा कुणाकडे काळ साक्षीला येणार. आणि काळानं 100% साक्षी दिल्यावर पुन्हा प्रकरण उचकिल्या जाणार. पण तुकोबारा म्हणले आम्ही काय केलं बघा शाम दाम दंड आणि भेद हे प्रकार आहे. फोडाफोडीचे प्रकार कसे आहेत पहिले समजू त्यानं सांगणार हो आपलं आजापासून चलत आलं आणि तुम्ही कशाला उग मग मधल्या माणसाला सांगितलेलं असते बघा समजून सांगा. समझदारीनं ऐकत नाही. शाम से बात नहीं बन पाई तो दाम चढ़ाना पड़ता. शाम के बाद दाम पैसा देऊन मध्यस्थी माणूस म्हणतो अहो तुमच्या अगोदर मीच बोललोय त्याला त्यानं नाही दिले तर मी देतो म्हणलंय बोल म्हणलंय पण ती म्हणतय नाही
साक्षीच द्यायची म्हणून बसलंय असं आहे का? मग आता एकच घरातून बाहेर किती वाजता पडतं होती काय त्याला काय म्हणतेत? दंड. दंड. हा म्हणजे ज्याच्या साक्षीनं आपल्याला जिंदगीभर जेल भोगावी लागणार आहे त्याचाच पत्ता कट करायचा. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. मज केले अमर, मज केले अमर. आव पुसिले बुड पुसिले, आव पुसिले बुड पुसिले. मज केले अमर, मज केले अमर. कसं आहे जगातला नंबर 1चा साक्षीदार कोण आहे? काळ. आणि तुकोबाराय म्हणले आम्ही काय केलं? काळाला गोड बोलून ऐकणार गिरायक आहे का? काळाची पावर सांग. हे बघा फोडाफोडीचा नाद करता येतो पण कधी गिरायकांसटेत असलं तर, ताकदीच्या बाहेर असल्यावर नात महाराज सांग त्याची पावर आहे का? कुणाची? साक्षीदाराची. सृजी त्या ब्रह्मा ते काळ गिळी, पाळी त्या विष्णूची मान पिळी. प्रलय रुद्राची होळी काळ महाबळी करीतसे. कस करायचं? आता जिथं ब्रह्मा विष्णू महेशाला जर ही बिहेत नाही याला पर्याय पण असं असते. बघा कुणाचं बी वर्म ज्याचे जयाशी पडेल ठावे. ज्याला एखाद्याला वर्म कळालं ना मनानं अक्षत असते. काळाचं वर्मच एक आहे. भाता भर हरी राम बाने, भाता भर हरी राम बाने. भाता भर हरी राम बाने, भाता भर हरी राम बाने. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, हाना तोंडावरी. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, हाना तोंडावरी. भाता भर हरी राम बाने, भाता भर हरी राम बाने. भाता भर हरी राम बाने, भाता भर हरी राम बाने. वातावरण राहिलं सादळलेलं त्याच्यामुळे मोसम धरला नाही लवकर. बॉयलर पेटाय टाइम लागून गेला. हा असं झालं. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भाता भरा हरी रामबाणी. अवघाची आकार ग्राशीला काळे पण एक ते निराळे हरीचे नाम. आणि नामात असली पावर आहे महाराज. हे बघा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा. किंवा नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळी काळ त्याशी न पाहे. म्हणून तुका म्हणे भेने आणि काळ नये तिने राणी. काळाला मारा नामाचा केल्यामुळं तुका म्हणे काळे, काळे केले तोंड प्रकाश अभंड देखून या. काळानं काळ तोंड केलं, साक्षी द्यायला काळाला नाही. हात जोडून काळ म्हणतो काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत. हा साक्षी द्यायला काळाला नाही महाराज. काळानं साक्षी दिली नाही आणि पुरावा नष्ट केल्याचा परिणाम
नोकऱ्या करणाऱ्या माणसाला कसं आहे प्रोसिजरशी मतलब आहे. पूर्वीच्या काळात नाला बल्डिंगीचे खाते होते. होतं पहिलं नाला बल्डिंग बराचशी वगैरे हे. मग ते पृथ्वीवरती बराचशी कुठंच नसायची पण नकाशात असायची आणि बिलं उचलून माणसं मोकळी व्हायची. काय पृथ्वीवरती कोण्याच रानात ती बराच नव्हती पण ती प्रोसिजरला तयार कागदावर क्लिअर नकाशा काढून तयार त्याची बिलं सुद्धा उचलून मग ही कागदोपत्री क्लिअरिटी असायची. पण ती कुठल्या रानातच असावी काही गरज नाही. ज्या रानाचा 7-12 दिलाय त्याच्यात ती बराच आडनावानं सुद्धा नाही. असे बिलं उचललेल्या बातम्या त्या काळात भरपूर बातम्या असायच्या. काय मी कशासाठी बोलायलो ही पुरावा महत्वाचा असतो. काय तुकोबारा म्हणले आमच्याकडं साक्षी नाही पुरावा नाही. काय त्याचा परिणाम असा झाला जी नोकऱ्या करणारे लोक आहेत त्या खात्यात त्यांना ती दाखवावं लागते. काय ही 7-12 एवढं आहे आणि असं आहे दाखविल्याशिवाय नोकऱ्या टिकत्यात का. मग ही मृत्यू कसा आहे नोकरदार आहे. जगाच्या मालकाने ह्याला नियुक्त केलेलं आहे. म्याची नियमियाला साता काळू ग्राशी तसे भूता या म्हणिया गते पंडू सुता सकळे जयाची. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो मी जगाते. मृत्यूला सुद्धा त्याची आज्ञा मृत्यूनं मारावं म्हणून मृत्यूनं विचार केला प्रोसिजरशी मतलब आहे. मग महाराज आम्हाला प्रोसिजरशी मतलब असं करा. आता तुमच्याकडे साक्षी नाही पुरावा नाही मरण साक्षी पुराव्याशिवाय मारीत. मरणाने एकच विचार केला महाराज तुम्हाला मारायला येत नाही मग आम्हाला प्रोसिजर तर पाहिजे. मग असं करतो मी स्वतः मरतो आणि ही प्रोसिजर मेलय असं दाखवितो. महाराज तुकोबाराय म्हणतात आपुले मरण पाहिलेल्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. मरणाही आधी राहिलो मरून आणि मग केले मनी होते तैसे. आणि आम्ही काय केलं मरण माणसाला मारा येते पण मरणा आणि भोगावरी आम्ही घातला पाशा भोगावरी आम्ही घातला पाशा मरणालाच मरण आणलं म्हणून मरण माझे मरुनी गेले मज केले अमर. पण काय हे सारे कुठाने मिटविण्यात टाइम होऊन गेला. टाइम काय झाला आपला सुद्धा काय झाला आता वय होऊन गेलंय. आता लग्न असतं वय आता लग्न पण आता काय करावं हे कुठाने मिटविण्यात वय होऊन गेलं. थोडा उशीर झाला पण तुकोबाराय म्हणतात तू गामने बोनादीचे तू गामने बोनादीचे तू गामने बोनादीचे पुशीले
वामनराव डोंगर पिंपळा देह भाव ओसले देह भाव देह भाव देह भाव देह भाव देह भाव ओस ओस रे देह भाव ओस ओस रे देह भाव देह भाव ओस ओस
कुंडी कुंडी वसिले देह भाव देह वसिले देह भाव
मोठा स्वर लावा नाना. सवसले देहबा देहबा म्हणे बुनादीची. बुनादी शब्द म्हणजे थोडा अपरिचयाचा. बुनादी शब्दाचा अर्थ जुनाट, पुरडालेलं, वय उमरडून गेलेलं, प्रौढ झालेलं. लग्न हुरड्यात असतात. लग्न कधी असतात? हुरड्यात. पण तुकोबाराय म्हणले ही कुटाने मिटविण्यात बिहड होऊन गेलं. काय झालं? हा, तुका म्हणे बुनादीचे पण झाले साचे उजवणे. उजवून निघालं कसं का होईना, महत्वाचं आहे. हां, जरी थोडा उशीर झाला तरी उजवून निघालं याला किंमत आहे. झाले साचे उजवणे ठाव पुशिले बुड पुशिले. ओस ओसले ओसिले नाही, ओस ओसले देहभाव. कैलासवासी श्रीयुत भीमराव दामोदरजी सलगर यांचं स्मरण करतो. प्रभू करू त्यांना आपल्या स्वरूपात बिनशर्त विलीन करू, प्रभूकडं प्रार्थना. आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव माधवराव आणि आदिनाथजी दोन्ही सुपुत्राला मनापासून धन्यवाद. अशी सेवा भगवान ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय.